नमस्कार नमस्कार नमस्कार. छत्रपती शिवरायांचा विजय असो. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज की जय. बातमी तर तुमच्यापर्यंत आली असणारच आहे. ओके, आपले 12 किल्ले हे युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये समाविष्ट झालेले आहेत. आपण तर म्हणायला पाहिजे युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज साईट पावन झाली आहे की नाही. आलं लक्षात. आपल्याला तर आपल्या सगळ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळेचे सगळे जे किल्ले बांधलेले आहेत त्या किल्ल्यांचं महत्व आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. युनेस्को मध्ये तयार झाले म्हणून त्याचं महत्व वाढलं नाहीये. आनंद याचा आहे की जगाला त्याचं महत्व कळालं. आपल्या महाराष्ट्राच्या मराठी जनतेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचं महत्व स्वतंत्रपणे सांगण्याची आवश्यकता नाही. हो सर, मग तुम्ही लेक्चर कशासाठी घेताय? लेक्चर याचं आहे कारण ह्या किल्ल्यांचा आता करंट अफेअर्स मध्ये समावेश झाल्यामुळे आपल्या आर्ट अँड कल्चर मध्ये काय काय प्रश्न तयार होऊ शकतात हे बघायचे. युनेस्कोची लिस्टिंग खरं कशी दिसते हे बघायचं. युनेस्कोच्या लिस्टिंग मध्ये त्यांनी या किल्ल्यांसाठी काय शब्द वापरलेत हे बघायचं. युनेस्कोच्या लिस्टिंग मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत या सगळ्या गोष्टी बघायच्या. त्यांनी लिस्टिंग मध्ये कुठले पॅरामीटर लावलेत, त्यांनी नाद कुठला घेतलेला आहे, फोटोज त्यांनी घेतलेत का, फोटोज घेत असताना प्रत्येक फोटोला त्यांनी डिस्क्रिप्शन दिलेलं असतं, त्या डिस्क्रिप्शन मध्ये काही मुद्दे आहेत का, हे सगळं बघायचं. ठीक आहे, आलं लक्षात. तर छत्रपती शिवरायांच्या कार्याला आणि त्यांच्या सगळ्या पराक्रमाला वंदन करून आपण आजचं हे लेक्चर सुरू करूया. लेक्चर पूर्णपणे एक्झाम ओरिएंटेड आहे. नुसतीच तुम्हाला काहीतरी एक बातमी द्यायची आणि बाकीच्या सगळ्या ठिकाणी जे झाले तेच तुम्हाला परत सांगायचं असा त्याच्या मागचा उद्देश बिलकुल नाही. लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला या सगळ्याची समरी पण लिहायची आहे. पण नुसती समरी लिहायची नाही तर ती एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने ती समरी लिहायची आणि ती इकडे तिकडे कुठंच नाही, या व्हिडिओच्या कमेंट्स मध्ये सबमिट करायची. सबमिट करत असताना एवढंच लक्षात ठेवायचं की तुमची जी पहिली कमेंट असेल त्या कमेंटलाच तुम्ही परत रिप्लाय करा, म्हणजे तुमच्या सगळ्या कमेंट्स एकाच ठिकाणी मला वाचायला मिळतील. फॉर एक्झाम्पल, स्वागतदारक नावाचा विद्यार्थी आहे तर स्वागतदारकने पहिल्यांदा जे काही समरी लिहिली असेल लगेच दुसरी समरी त्यालाच रिप्लाय, लगेच तिसरी समरी त्यालाच रिप्लाय, अशा पद्धतीने तुम्हाला रिप्लाय द्यायचा आहे. म्हणजे स्वागतदारकचे सगळे रिप्लाय हे एका ठिकाणी सापडतील. मग तुम्ही दुसरे कोणी विद्यार्थी असाल, लक्षात लेटसे अजून कुठेतरी सुमित नावाचा विद्यार्थी आहे, त्याने सेपरेट कमेंट सुरू करा आणि त्याला स्वतःच्या कमेंटला रिप्लाय देत राहा. लक्षात आलं. चला तर छत्रपती शिवरायांच्या कार्याला वंदन करूया. खूप जण सलाम करूया वगैरे म्हणतात, लक्षात घे. पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे की शिवरायांनी राजभाषा कोश तयार केला होता. आपल्या मराठी भाषेतले शब्द वापरावे अशासाठी शिवरायांनी प्रयत्न केला होता. आणि नुसता प्रयत्न नाही तर खूप सारे शब्द असे आहेत की जे त्यांनी दिलेत. उदाहरणार्थ सेनापती हा शब्द त्यांनी दिलाय. लक्षात होते. येस आहे की नाही. सो आपण सुद्धा लक्षात ठेवूया. सलाम वगैरे म्हणण्याच्या ऐवजी म्हणूया शिवरायांच्या कार्याला वंदन करूया आणि आपलं आजचं कार्य बघूया. युनेस्कोच्या लिस्टिंग वरती जाऊया. सगळ्यात पहिल्यांदा लक्षात. ओके, युनेस्कोची जी ओरिजिनल लिस्टिंग असते ही ओरिजिनल लिस्टिंग ही अशी दिसते. ही युनेस्कोची वेबसाईट आहे, तुम्हाला इथे दिसत असेल whc.unesco.org. आपली जी लिस्ट आहे त्या लिस्टचा नंबर आहे 1739, म्हणून मी डायरेक्ट 1739 नंबरची लिस्ट ओपन केलेली आहे. आता लक्षात. ओके, येस, त्यांनी टायटल टाकतानाच टाकलेलं आहे, नीट लक्षात घ्या, मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया. आपण जेव्हा किल्ले म्हणतो आपल्याला तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये आर्किटेक्चर वाईज आपण आर्ट अँड कल्चरच्या अँगलने चर्चा करूया. महाराष्ट्रामध्ये आर्किटेक्चर वाईज किल्ल्याला आपण दुर्ग असं म्हणतो. दुर्ग, वाडे अशा वेगवेगळ्या रचना आहेत. लक्षात घे. वाडे जे असतात ते प्रामुख्याने राहण्यासाठी, राहणं हा त्याच्या मागचा ऑब्जेक्टिव्ह असतो. तर किल्ला किंवा दुर्ग ज्याला आपण म्हणतो ह्याचा उद्देश असतो संरक्षण करणे, म्हणजे मिलिटरीशी संबंधित गोष्ट आहे. म्हणून तुम्ही कोणत्याही किल्ल्यावरती जा, तुम्हाला भक्कम तटबंदी दिसेल, मोठमोठा एरिया कव्हर केलेला दिसेल, भरपूर मोकळी जागा दिसेल. जर लढाई करावी लागली तर लढता यावं. आलं. शत्रूला फसवण्यासाठी वेगवेगळे ठिकाणं बनवलेले तुम्हाला दिसतील. आलं लक्षात. आणि नुसतं एवढंच नाहीये तर त्या किल्ल्यांच्या वरती तुम्हाला उंच उंच स्थानावरती तोफा सुद्धा ठेवलेल्या दिसतील. आलं लक्षात. म्हणजे मिलिटरी आउटपोस्ट म्हणा किंवा मिलिटरीची ठिकाणं म्हणून हे सगळे दुर्ग वगैरे जे आहेत हे सगळे दुर्ग हे प्रसिद्ध असतात. आणि म्हणूनच त्याने टायटल टाकताना सुद्धा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया, मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया, मराठी सैन्याच्या पराक्रमाशी संबंधित आपल्याला काय आहे भूभाग जो आहे तो बघायचा आहे.
देत असताना त्यांनी जे टायटल डिस्क्रिप्शन, हे युनेस्कोने दिलेलं डिस्क्रिप्शन आहे, आपण पूर्ण ऍज इट इज बघणार आहोत. ओके, येस. आणि पूर्ण ऍज इट इज बघत असताना मराठीमध्ये पण बघूया. या मालमत्तेमध्ये 12 प्रमुख तटबंदी किंवा 12 प्रमुख दुर्गांचा समावेश करण्यात आलेला आहे, ज्यात प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील 11 आणि तमिळनाडू राज्यामधला 1 असे टोटल 12 किल्ले आहेत. रायगड, शिवनेरी, सिंधुदुर्ग हे किल्ले मराठ्यांनी 17व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 19व्या शतकाच्या सुरुवातीला हे सगळे किल्ले बांधलेले आहेत. लक्षात. ओके, येस सर. नुसतं एवढंच नाहीये तर या बांधले, रूपांतरित केले, विस्तारले, ह्या सगळ्या गोष्टी या कालावधीमध्ये झाल्या. सामरिक दृष्ट्या म्हणजे युद्धच्या दृष्टीने. आलं लक्षात. ओके, सो सामरिक दृष्ट्या किनारपट्टी आणि डोंगराळ प्रदेशात वसलेल्या त्यांनी मराठा लष्करी वर्चस्व, बघा कुठल्या कुठल्या उद्देशांसाठी या दुर्गांनी मदत केलेली आहे. मराठा लष्करी वर्चस्वासाठी या दुर्गांचा मदत झालेली आहे, व्यापार संरक्षणासाठी याची मदत झालेली आहे आणि प्रादेशिक नियंत्रणासाठी मदत झालेली आहे. 3 प्रमुख कार्य या दुर्गांनी इथे पूर्ण केलेले आहेत. लक्षात. परत एकदा काय काय आहे, मराठा लष्करी वर्चस्व राखणे, त्या प्रदेशावरती मराठ्यांचं वर्चस्व राखणे. प्रदेश कोणता आहे, काय आहे, सगळं नकाशामध्ये मी दाखवणार आहे. सगळं युनेस्कोच्या वेबसाईटवरती जे अधिकृतरित्या टाकण्यात आलेलं आहे तेच मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यामुळे तुमचा अभ्यास पण खूप चांगल्या पद्धतीने होईल. आलं लक्षात. ओके, येस सर. सो मराठा लष्करी वर्चस्व, त्याच्यानंतर व्यापार संरक्षण, बघा मी थोडं झूम केलं त्याच्यामुळे चेंज झालं. व्यापार संरक्षण आणि प्रादेशिक नियंत्रणाला समर्थन देणारी एक गुंतागुंतीची संरक्षण प्रणाली. अशी या मराठ्यांच्या किल्ल्यांमधून तयार झालेली, मराठ्याच्या दुर्गांमधून तयार झालेली आपल्याला दिसून येते. मराठ्यांनी एक मोठी राजकीय आणि लष्करी शक्ती म्हणून उदयास आणण्यात या नेटवर्कने महत्वाची भूमिका बजावली. आता तुम्हाला सांगतो, युनेस्कोला सध्या 12 किल्ल्यांचं महत्व लक्षात आलेलं आहे. रियालिटीमध्ये आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपण असे जवळपास मिनिमम 390 पासून ते 500 पर्यंत आकडा वेगळे होतो. कारण काही लोक काही ठराविक गोष्टींना दुर्गांमध्ये मोजतात, काही ठराविक गोष्टींना मोजत नाही. त्यांचं म्हणणं असतं की वर्गीकरण करूया, दुर्ग वेगळे, माच्या वेगळ्या, असं सगळं वर्गीकरण करूया, मग बुरुज वेगळे, असं सगळं वर्गीकरण करण्याचा काही जण प्रयत्न करतात. सध्या आपला उद्देश तो नाही, आपला उद्देश एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करणे आणि सध्या या 12 किल्ल्यांबद्दलची लिस्टिंग अभ्यासणे हा उद्देश आहे. तेवढा उद्देश आपण बघण्याचा प्रयत्न करूया. आलं लक्षात. मराठ्यांना एक मोठी राजकीय आणि लष्करी शक्ती म्हणून उदयास आणण्यामध्ये या नेटवर्कने महत्वाची भूमिका बजावली. युनेस्कोची जी वर्ल्ड हेरिटेज लिस्टिंग असते, ही लिस्टिंग एवढ्या सगळ्या भाषांमध्ये असते. आता माझ्याकडे सॉफ्टवेअर आहे म्हणून मी ते मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे. तुमच्याकडे पण असतं, सगळ्यांकडे असतं ते सॉफ्टवेअर. आलं लक्षात. इंग्लिश, फ्रेंच, अरबी, चीनी, रशियन, स्पॅनिश या भाषांमध्ये ही सगळी माहिती टाकण्यात आलेली आहे. हे जे इंट्रोडक्टरी वाक्य आहे, तुम्ही जर थोडंसं नीट बघितलं तर या टोटल 4 वाक्यांमध्ये जी माहिती लिहिलेली आहे त्या पूर्ण माहितीमध्ये त्यांनी किल्ले कुठे आहेत, कोणी बांधलेत, कधी बांधलेत, त्याच्यामधून काय ऑब्जेक्टिव्ह साध्य झालेलं आहे आणि त्या किल्ल्यांचं काय महत्व आहे, असे 4 वाक्य त्यांनी टाकलेले आहेत. तुमच्या सुद्धा उत्तरांमध्ये आणि कदाचित प्रश्नांमध्ये सुद्धा हे वाक्य व्यक्त होतील, रिफ्लेक्ट होतील, हे लक्षात घ्या. सर, इंट्रोडक्शन तर आम्हाला कळालं, पण महाराजांनी या किल्ल्यांचं जे काही म्हणजे बांधकाम केलेलं आहे, या बांधकामाला युनेस्कोच्या लोकांनी बघितलं का? हो, बघितलं. त्याच्यासाठी आता पुढचा मुद्दा जो आहे तो बघूया. पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे नकाशे. नकाशामध्ये हे किल्ले कुठे दिसतात प्रामुख्याने? लक्षात. ओके, तुम्ही जर नीट लक्ष देऊन बघितलं तर 11 किल्ले जे आहेत, हे 11 किल्ले तुम्हाला महाराष्ट्रात आणि 1 किल्ला तमिळनाडूमध्ये बघायला मिळतो. लक्षात. ओके, युनेस्कोच्या वेबसाईट वरती गेल्यानंतर ही वेबसाईट पूर्ण अशा पद्धतीने तयार केलेली आहेत. टोटल 12 मॅप लोकेशन्स तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला मिळतात. त्या मॅप लोकेशन्सची यादी पण तुम्हाला इथे बघायला मिळते, सगळ्या मॅप लोकेशन्स. प्रत्येक किल्ल्याला तुम्ही असं क्लिक केलं की ते तुम्हाला तिथे घेऊन जातं. लक्षात. ओके, झूम करून दाखवतं की तो किल्ला कसा दिसतो, कशा पद्धतीचा दिसतो, त्याचं स्थान काय आहे आणि युनेस्कोने त्यांची लिस्टिंग कशा पद्धतीने केली. गुगल मॅप नाहीये, हे लक्षात घ्या. हे युनेस्कोचा स्वतःचा नकाशा करण्याची पद्धत आहे. शिवनेरी किल्ला, तो ताबडतोब शिवनेरी किल्ल्यावरती जाऊन आपल्याला एकतर एरियल व्ह्यू बघायला मिळतो. तुम्ही जर शिवनेरी किल्ला जर पूर्ण बघितली, थोडं मी झूम आउट करतो.
लक्षात. हे बघा आता शिवनेरी किल्ला जो आहे तो बघायला मिळतोय. हे वरचा सगळा एरिया जो आहे हा शिवनेरी किल्ला आहे. लक्षात. या किल्ल्याच्या मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माचं स्थान या इथे तुम्हाला बघायला मिळेल. येस, जसा शिवनेरी किल्ला आहे तसा लोहगड म्हणून पण आहे. लोहगड तर पुण्याच्या जवळ असलेलं एक ठिकाण आहे, अत्यंत महत्वपूर्ण ठिकाण. लक्षात की लोहगड ह्याला सुद्धा असं स्थान मिळालेलं आहे आणि अत्यंत महत्वपूर्ण स्थान मिळालेलं आहे. लक्षात की येस सर, कसा खंदेरी फोर्ट. खंदेरी फोर्ट जर तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला जलदुर्ग म्हणलं तर जलदुर्ग म्हणल्यानंतर फक्त आणि फक्त जंजिरा आणि सिंधुदुर्ग असे दोनच माहिती असतात. पण आता मुद्दाम नकाशे का घेऊन करून दाखवायचे तर खंदेरी किल्ला जो आहे हा सुद्धा एक जलदुर्ग आहे हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. लक्षात. ओके, भारताचा समुद्र किनारा जो आहे हा भारताचा समुद्र किनारा या इथे हे सगळं समुद्र आहे आणि या समुद्राच्या आतमध्ये हा खंदेरी किल्ला जो आहे हा आहे. आलं लक्षात. लक्षामध्ये येतंय आहे की नाही सर. खंदेरी किल्ल्याच्या नंतर आता आम्हाला लक्षात आलं. आम्हाला असं वाटत होतं आता काय प्रत्येक याच्यावरती क्लिक करून दाखवतात का, पण आता आम्हाला लक्षात आलं की प्रत्येक याच्यावरती क्लिक करून बघणं आवश्यक आहे. लक्षात. पुढचा किल्ला आहे रायगडचा किल्ला. रायगडच्या किल्ल्याचा जर एरियल व्ह्यू तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल की रायगडच्या किल्ल्यामध्ये अभ्यासण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. मी जे तुम्हाला म्हणालो की आपण एक लेक्चर घेऊया ज्याच्यामध्ये आपण किल्ल्यांचा सगळ्याचा सगळा अभ्यास करण्याचा प्रयत्न करूया. आपल्या महाराष्ट्रामध्ये आर्किटेक्चरच्या अनेक शैली आहेत. वाडा आर्किटेक्चर हे डिफरंट गोष्ट आहे. दुर्ग आर्किटेक्चर हे दुर्ग स्थापत्य त्याला म्हणतात. दुर्ग स्थापत्य ही वेगळी कला. दुर्ग स्थापत्यामध्ये पण दोन पार्ट असतात. एक असतं स्ट्रॅटेजिक आर्किटेक्चर आणि एक असतं ट्रॅडिशनल आर्किटेक्चर. मराठीमध्ये सांगायचं झालं तर सामरिक स्थापत्य आणि दुसरं असतं पारंपरिक स्थापत्य. सामरिक स्थापत्य म्हणजे युद्धाच्या दृष्टीने केलेलं स्थापत्य. दुर्गामध्ये असतं बाबा कुठे तटबंदी केलेली आहे, मग त्या तटबंदीमध्ये फसव्या वाटा बनवलेल्या आहेत. तटबंदी स्ट्रेंथ वाढवण्यासाठी काहीतरी केलेलं आहे. काही ठिकाणी मुद्दाम तटबंदी वीक ठेवली जेणेकरून शत्रूने तिकडूनच हल्ला करावा. तिकडून हल्ला केला की त्याला धरता येणार असतो. अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये असतात. सो हे स्थापत्य अभ्यासण्याचा विषय नक्कीच आहे. पण तो या लेक्चरमध्ये ताबडतोब पूर्ण होणं शक्य नाही. लक्षात. ओके, सो तो स्थापत्य अभ्यासूया आपण, पण त्याच्या आधी थोडंसं तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा काय बघायला मिळतंय. लक्षात. ओके, जर तुम्ही बघितलं तर राईट नाऊ आपण कुठल्या किल्ल्यात आहोत. ओके, येस सर, आपण आपल्या महाराष्ट्राची स्वराज्याची जी राजधानी आहे अशा ठिकाणी आपण थांबलेलो आहोत. त्या राजधानीच्या मध्ये प्रसिद्ध या अशी जी दुकानांची इथे लाईन बनवण्यात आलेली होती ती लाईन आपल्याला स्पष्टपणे दिसतीये सर. लक्षात. ओके, फक्त एवढंच नाहीये तर आता मी लेक्चर घेतो आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला उत्तरामध्ये लिहिता येईल. माझे मराठी पण विद्यार्थी आणि इंग्लिश पण मध्ये प्रिपेअर करणारे विद्यार्थी आहेत त्याच्यामुळे तुम्हाला परीक्षेत लिहिता येतील असे शब्द देतो. ओके, इथे आपण असं म्हणूया की राजसंकुल असा शब्द वापरा. लक्षात. इंग्लिश मधले जे विद्यार्थी आहेत त्यांनी इथे टाकून द्या की रॉयल कॉम्प्लेक्स. लक्षात. ओके, सर रायगड जो आहे त्याच्यामध्ये रॉयल कॉम्प्लेक्स सुद्धा बघायला मिळतो. येस, फक्त एवढंच नाही तर रायगड हा किल्ला आपल्यासाठी अत्यंत वंदनीय आणि पूजनीय पण आहे. का तर हे ठिकाण मी सांगणार नाही मुद्दाम काय ठिकाण आहे, तुम्ही शोधा. तुमची जबाबदारी आहे, तुमचं कर्तव्य आहे. नुसतं कर्तव्यच नाहीये तर अभ्यास सुरू करण्यापूर्वी आणि अभ्यास संपल्यानंतर म्हणजे अधिकारी झाल्यानंतर दोन्ही वेळेस तुम्ही तिथे जायला पाहिजे असं ठिकाण आहे. लक्षात. कळालंच असेल, हिंट तर लागलीच असेल काय आहे काय नाही. बाकी अजून पण गोष्टी असतात ज्या इथे आहेत पण आता तो चर्चेचा विषय नाही. रायगड किल्ला. लक्षात. मग जाऊया राजगडवरती. लक्षात. राजगड हा किल्ला तुम्ही आता तुम्हाला जर मोबाईलमध्ये जर व्हिडिओ बघत असाल, मी फार झूम नाही करते म्हणून बऱ्याच गोष्टी बघायला मिळत नाही, पण झूम केलं तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी अशा बघायला मिळतील. तुम्ही आवर्जून युनेस्कोच्या लिस्टिंग वरती जा. तुम्हाला युनेस्कोची लिस्टिंग सापडली नाही तर मला सांगा, मी तुम्हाला युनेस्कोची लिस्टिंग दाखवेन. लक्षात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे युनेस्कोची लिस्टिंग जी असते ती ओपन टू ऑल असते. म्हणजे यूज करण्यासाठी त्यांनी कॉपीराईट जरी टाकलेला असला तरी ओपन कॉपीराईट आहे तो. लक्षात. सर्वांनी आवर्जून बघावं अशा उद्देशानेच तो कॉपीराईट बनवण्यात आलेला आहे हे लक्षात घ्या. आलं लक्षात. ओके, येस. तर आता हा कोणता किल्ला आहे, हा आहे राजगड. आलं लक्षात. ओके, येस. माझा एक व्हिडिओ तुम्ही बघितला असेल माझा आणि सोनल मॅमचा. लक्षात. ओके, तर आम्ही राजगडच्या पाठीमागच्या वाटेने इकडच्या वाटेने असं चढत चढत वरती येतो नेहमी. आलं लक्षात. 2-3दा तो व्हिडिओ लाईव्ह केलेला आहे मी. ओके, तिथे तेवढं सिग्नल नसतं पण नशिबाने आमच्या लागला तेव्हा आम्ही केलं होतं.
इकडून असं चढून या इथे टेम्पल कॉम्प्लेक्स आहे, त्या टेम्पल कॉम्प्लेक्स मध्ये आपण थांबत असतो. सेम टू सेम तोरणाचं पण तसंच आहे, पण तोरणा अजून ह्याच्यात नाही. आलं लक्षात की सर राजगड जो आहे तो टाकलाय, मग त्याच्यानंतर येतो प्रतापगड. आलं लक्षात सर प्रतापगड खूप व्हायब्रंट आणि लाईव्हली दिसतं. लक्षात ओके. तशाच पद्धतीने बाकीच्या सगळ्या गोष्टींना सुद्धा आपल्याला व्हायब्रंट आणि लाईव्हली ठेवायचंय. हा प्रतापगड. प्रतापगडाच्या नंतर पुढचा जो आहे त्याचं नाव आहे सुवर्णदुर्ग. लक्षात सर अजून एक जलदुर्ग. येस, व्हेरी गुड. आलं लक्षात ओके. सुवर्णदुर्ग जो आहे हा अजून एक जलदुर्ग आहे ज्याच्या चारही दिशेने पाणी आहे. आलं लक्षात ओके. आणि ह्या जलदुर्गाला सुद्धा असं स्थान मिळालेलं आहे, हे लक्षात घ्या. लक्षात, हे माझं बोर्डचं आहे बरं का सॉफ्टवेअर, ते मध्ये मध्ये येत आहे, ते बंद नाही करतायत. आलं लक्षात ओके. सुवर्णदुर्ग ह्याला सुद्धा अशा प्रकारची एंट्री जी आहे ती मिळालेली आहे. त्याच्यानंतर पन्हाळा किल्ला. लक्षात ओके. पन्हाळा किल्ला जो आहे या पन्हाळा किल्ल्याला सुद्धा अशाच प्रकारची लिस्टिंग जी आहे ती मिळाली आहे. एवढा पूर्ण प्रदेश. आलं लक्षात ओके. येस आहे की नाही. ह्याला अशा प्रकारची लिस्टिंग मिळाली. आवर्जून झूम करून बघा. आलं लक्षात ओके. त्याच्यानंतर येतो विजयदुर्ग. विजयदुर्ग जो आहे हा सुद्धा समुद्राचं रक्षण करणारा, किल्ल्यांचं म्हणजे काय म्हणतात त्याला वर्गीकरण करत असताना आपण नेहमी म्हणत असतो, एक असतात जलदुर्ग, एक असतात म्हणजे डोंगरावरती असणारे ज्यांना गिरिदुर्ग असं आपण म्हणूया. आलं लक्षात. मोकळ्या सपाट मैदानावरती असणारे जे आहेत त्यांना भुईकोट किल्ले असं आपण म्हणूया. आलं लक्षात. एक अजून कॅटेगरी आपल्याला टाकायला लागते, ती म्हणजे किनाऱ्यावरती असणारे दुर्ग. म्हणजे त्यांच्यामध्ये जलदुर्गवाले पण फीचर लागत असतात आणि त्यांच्यामध्ये गिरिदुर्गवाले पण फीचर लागत असतात, पण किनारा इटसेल्फ इज अ मैदानी प्रदेश म्हणून त्यांच्यामध्ये भुईकोट किल्ल्याचे सुद्धा फीचर्स लागत असतात. एक युनिक काहीतरी स्ट्रक्चर आहे. आलं लक्षात ओके. आवर्जून तुम्ही सगळ्यांनी हा विजयदुर्ग जो आहे ह्याची सुद्धा माहिती घ्या. आम्हीच देणार आहे, डोंट वरी, काळजी करू नका. मग त्याच्यानंतर येतो सिंधुदुर्ग. हा पण अजून एक जलदुर्गच आहे. आलं लक्षात. ज्याच्या चारही दिशांनी पाणी आहे. सिंधुदुर्ग हा किल्ला जो आहे हा तसा आपण बऱ्याच वेळा जाऊन बघतो. आलं लक्षात ओके. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या आतमध्ये जर तुम्ही गेलात तिथे तर अजूनही तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. तिथे तुळजा तलवार जी आहे ती ठेवण्यात आलेली आहे आणि तिथे जाऊन मी वंदन पण करून आलेलो आहे. नशिबाने माझं भाग्य एवढं होतं की मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात जाऊन तिथे वंदन करून आलेलो. तिथे तुळजा तलवार आहे, ती तलवार पण मला पाहायला मिळाली होती. ओके. बघा ही एक्स्ट्रा माहिती आहे. हे सगळे प्रश्न तुम्हाला परीक्षेत येऊ शकतात की तुळजा तलवार कुठे आहे. मग जशी तुळजा तलवार होती तशी भवानी तलवार अशी अजून एक तलवार होती. आलं लक्षात ओके. मग ती तलवार कुठे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ब्रिटिश लोकांनी भवानी तलवार जी आहे ती घेऊन गेले होते. आलं लक्षात ओके. मग करा अभ्यास आहे की इथे तुळजा तलवार आहे हे लक्षात घ्या. आलं लक्षात ओके. बरं सर समजलं आम्हाला. सर सिंधुदुर्गच्या नंतर एकमेव किल्ला जो महाराष्ट्राच्या बाहेर आहे, आलं लक्षात, तो आहे तामिळनाडू मधला जिंजी किल्ला. आलं लक्षात ओके. हा जिंजीचा जो किल्ला आहे आपल्याला जो फोटो बघायला मिळतो तो या कॉम्प्लेक्सचा आहे. हे जे ठिकाण आहे ना ह्याचं आपल्याला फोटो बघायला मिळतो, असा डोम असलेला. आलं लक्षात. जाणार होत आपण आता फोटोज कडेच जाणार आहोत. आलं लक्षात. गॅलरीमध्ये जाऊया. युनेस्कोच्याच लिस्ट मधल्या गॅलरीमध्ये चाललेत. एकूण 11 फोटोज त्यांनी गॅलरीमध्ये इन्क्लूड केलेले आहेत. सगळे फोटो बघूयात, थोडंसं वेगाने बघूयात. हा सालेरचा किल्ला, ह्या प्रत्येक फोटोला ना त्यांनी डिस्क्रिप्शन पण दिलेलं असतं. या इथे बघा. आलं लक्षात ओके. सालेर कुठे आहे तर सेलबारी सातमाळा रेंज. सेलबारी सातमाळा. परीक्षेच्या दृष्टीने हे लेक्चर आहे, वारंवार सांगतोय. ओके. विनाकारण बाकीच्या न्यूज चॅनल सारखी बातमी मला तुम्हाला द्यायची नाहीये. आय एम अ टीचर, यू आर अ स्टुडंट, लेट्स मेंटेन दॅट रिलेशन. आलं लक्षात. सेलबारी सातमाळा ही जी रेंज आहे, आलं लक्षात ओके. ह्या रेंज मध्ये तुम्ही जर बघितलं तर कधीपासून फोटोज काढणं चालू आहे वगैरे सगळं तुम्हाला इथे सगळं दिसतं. आलं लक्षात ओके. येस. सेलबारी सातमाळा रेंज जी आहे या रेंज मध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे तर ह्या सालेर किल्ल्याच्या बद्दल त्यांनी जे डिस्क्रिप्शन लिहिलेलं आहे ते आहे ते म्हणजे व्हेरी गुड फॉर डिफेन्स अँड व्हेरी गुड मिलिटरी डिझाईन्स. लक्षात. डिफेन्स म्हणजे संरक्षणासाठी आणि मिलिटरी डिझाईनसाठी हा अत्यंत महत्वपूर्ण किल्ला आहे, हे लक्षात घ्या. लक्षात ओके. येस. सालेरच्या किल्ल्यानंतर दुसरा किल्ला आहे महत्वाचा, त्याचं नाव आहे शिवनेरी, छत्रपती शिवरायांचं जन्मस्थान. लक्षात ओके. छत्रपती शिवाजी महाराज आपल्याकडे जसं आपले दैवत आहेत विठोबा, मग विठोबाला मानणारे खूप सारे लोक विठू माऊली, विठू असं सगळेजण म्हणतात.
लक्षात ओके. तसं तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आपण तरुण आणि खास करून अभ्यास करणारे विद्यार्थी जे आहेत त्यांनी त्यांचा उल्लेख त्या सन्मानानेच करावा. लक्षात ओके. छत्रपती शिवाजी महाराज लक्षात. पण आपले जे लहान लहान भावंड आहेत लक्षात ओके, छोटे छोटे मित्रमैत्रिणी आहेत लक्षात, छोटे छोटे विद्यार्थी आहेत, त्यांना गोष्ट सांगताना शिवबाची सुद्धा गोष्ट सांगावी. शिवबाचा छत्रपती शिवाजी महाराज कसे झाले लक्षात हे शिकवावं. लक्षात येते ओके आहे की नाही. सर छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान जे आहे हे जन्मस्थान आत्ताच आपण मॅप लोकेशन बघितलं होतं, आता आपल्याला फोटो बघायला मिळत आहे. आलं लक्षात ओके. तिथल्या स्ट्रक्चरसाठी हे जे आहे ते स्वीकृत करण्यात आलेलं आहे. शिवनेरी इथलं जे स्ट्रक्चर आहे या स्ट्रक्चरसाठी त्याला स्वीकृत करण्यात आलेलं आहे हे लक्षात घ्या. आलं लक्षात ओके. त्याच्यानंतर त्याचा पुढचा फोटो त्यांनी घेतलेला आहे तो आहे लोहगडचा. प्रसिद्ध फोटो आहे, खूपच जणांनी हा फोटो काढलेला असतो. या पायऱ्या खूप सुंदर आणि फेमस आहेत. मोठा ग्रुप जर तुम्ही गेलेला असेल तर त्या ग्रुपमध्ये सगळेजण बसून इथे फोटो काढतात. पण फोटोपेक्षा महत्वाचं आपल्याला एक्झाम ओरिएंटेड दृष्टीने काय डिस्क्रिप्शन लिहिलं जातं, युनेस्को काय डिस्क्रिप्शन स्वीकार करते ह्याचा ते बघा. द स्टीप स्टेअरवे लिडिंग टू द गेटवे असं वर्णन आहे. स्टीप म्हणजे उंच उंच पायऱ्या, लिडिंग टू द गेटवे गेटकडे जाणाऱ्या. टिपिकल फीचर ऑफ मराठा मिलिटरी आर्किटेक्चर. मराठा मिलिटरी आर्किटेक्चरचं अत्यंत कॉमन फीचर म्हणून त्यांनी मान्य केलेलं आहे ह्याला. लक्षात ओके. येस वॉज डिझाईन टू डिसआर्म द इन्व्हेडिंग एनिमीज बाय मेकिंग इट डिफिकल्ट टू रीच द मेन फोर्ट. शत्रू जे असतात त्या शत्रू सैन्याकडे कोणती कोणती हत्यारं असतात, भाले, तलवारी, धनुष्य ह्या गोष्टी प्रत्येक सैनिक स्वतःच्या उचलून वरती आणू शकतो. बरोबर आहे. पण दुसरी महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे आर्टिलरी. आर्टिलरी म्हणजे तोफ गोळे, मोठ्या मोठ्या बंदुका. त्या काळातल्या बंदुकाही खूप मोठ्या असायच्या, मोठ्या मोठ्या बंदुका हे सगळं असायचं. ते न्यायचं असेल तर अशा उंच 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 पायऱ्यांवरती नेता येतील का, नाही. अशा सगळ्या गोष्टी खाली ठेवून द्याव्या लागतील. बरोबर आहे. आपल्या मराठा आर्किटेक्चर मध्ये अशा सगळ्या उंच उंच पायऱ्या आणि मग तिथून असं गेट मुद्दाम असं टर्न करून तुम्ही लक्षात घ्या या पायऱ्या अशा गेल्या मग गेट असा जाऊ शकला असता ना आतमध्ये, पण तो तिथे गेल्यानंतर तो टर्न करून इकडे का वळवला, कारण समजा कोणी आणले तेवढे जोर तोफ गोळे वगैरे 10-15-100 सैनिकांनी मिळून असं उचलून वरतीपर्यंत आणले तरी त्यांना तिथे वळवण्यासाठी परत समस्या निर्माण व्हावी. या वरतून मग सैन्य थांबलेलं असतं. बघा या इथे तुम्हाला हे दिसते असं आलं लक्षात की येस तिथून उकळतं तेल टाकलं जात असतं आणि शत्रू सैन्याला डिसआर्म करणे. डिसआर्म करणे म्हणजे काय, म्हणजे त्यांच्या हातामध्ये असणारी हत्यारे जी आहेत ही त्यांना फेकावी लागावीत अशी परिस्थिती निर्माण करणे. मुख्य किल्ल्यापर्यंत पोहोचणे मुश्किल व्हावे म्हणून बनवण्यात आलेला हा लोहगडचा किल्ला. लक्षात ओके. येस पुढचा आहे रायगड नावाचा किल्ला. रायगडचा जो फोटो घेतलेला आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने तटबंदी जी आहे हिला त्यांनी जास्त घेतलं. द एस्केपमेंट्स ऑफ रायरी हिल अँड फोर्टिफिकेशन वॉल इंटिग्रेटेड विथ द कर्ड अँड कन्सील्ड गेटवे. लक्षात घ्या 3 फीचर्स त्यांनी इथं वर्णन केलेले आहेत. पहिलं आहे ते म्हणजे काय, तर एस्केपमेंट ऑफ रायरी हिल. रायरी हिल रायरीच्या डोंगरावरती असलेला किल्ला नंबर 1. दुसरं जो ही तटबंदीची जी भिंत आहे ती भिंत अशी कर्वेचरने भरलेली आहे. बघा इथं तर इतका मोठा असा कर्वेचर आहे लक्षातच येत नाही की इथं कर्वेचर असं आहे, पण त्याच्या आतमध्ये दरवाजा आहे हे लक्षात येत नाही. हा दरवाजा या रायगडचं सगळ्यात महत्वाचं फीचर आहे, कारण लांबून लक्षातच येत नाही. खालून जर कोणी बघत असेल की कुठे चढायचंय, तिथं चढायचंय, तिथं चढायचंय, तिथं कुठे जायचं, कुठे आपल्याला दरवाजा कुठे आहे, दरवाजाच दिसत नाही खालून. ज्याला माहिती असेल दरवाजा कुठे आहे तोच फक्त रायगडावरती पोहोचू शकतो हे लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणाल सर आता तर आम्ही खूप इझिली पोहोचतोय. बेटा आता खूप सारे लोक जाऊन जाऊन तिथे पायवाट निर्माण झालेली आहे. नेहमी एवढे लोक जायचं नाही जुन्या काळामध्ये. आलं जंगल नसायचं, कुठल्या दिशेने वरती जायचं ते कळायचं नाही. आलं लक्षात की येस त्याच्यासाठी रायगड अत्यंत महत्वाचा. आलं लक्षात की त्याच्यानंतर पुढचा किल्ला आहे राजगड. राजगडाचे तुम्ही नीट लक्षात घ्या, मी ज्या माचीचा फोटो घेतलेला ही माची आहे. माचीला अजून एक शब्द आहे मचाण. लक्षात ओके म्हणजे उंचावरती असणारा सपाट पृष्ठभाग. लक्षात ओके तुम्ही जर नीट लक्ष देऊन नीट लक्ष देऊन राजगडचा आकार बघितला तर तो असा आहे.
आलं लक्षात. किल्ला मुख्य इथे आहे आणि त्याच्या एका दिशेला, या दिशेला आणि या दिशेला, अशा 3 दिशांना 3 वेगवेगळ्या माच्या आहेत. त्याच्यातली ही एक, ही जी माची आहे ही थोडीशी कमी उंचीवर आहे आणि म्हणून महाराजांना वाटलेलं की ह्याच्यावरती खूप इझिली हल्ला होऊ शकतो. इझिली हल्ला होऊ शकतो. खालून जर एखादा तो गोळा मारला तर तो तटबंदीला येऊन लागू शकतो. म्हणून तटबंदीच्या आतमध्ये परत अजून एक तटबंदी असा प्रकार बनवण्यात आलेला आहे. नीट लक्षात घ्या, 2 तटबंदी असलेली ही एकमेव माची आहे. आलं लक्षात? ओके, येस आहे की नाही? खास गोष्ट लक्षात. ओके सर, समजलं आम्हाला. सर कोणती माची आहे ही आहे सुवेळा माची विथ डबल फोर्टिफिकेशन वॉल्स. मी म्हणालो तुम्हाला की काय गोष्ट वैशिष्ट्यपूर्ण आहे हे युनेस्को जेव्हा लिहितं तेव्हा त्यांनी डबल तटबंदी लिहिलेलीच असणार आहे. इथे डबल फोर्टिफिकेशन वॉल्स आहेत हे त्यांनी पण लिहिलेलं आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये. बघा लक्षात. ओके, सुवेळा माची विथ डबल फोर्टिफिकेशन वॉल्स. इंग्लिश वाले जे विद्यार्थी आहेत, सर आम्ही माचीसाठी काय वापरू? युनेस्को स्वतः माचीसाठी माची हाच शब्द वापरते. लक्षात. ओके, तुम्ही पण वापरा, काहीच हरकत नाही. लक्षात. ओके, त्याच्यानंतर येतं प्रतापगड. प्रतापगड, व्ह्यू ऑफ द चिलखती बेस्टन विथ द हिल रेंजेस अँड फॉरेस्ट इन द बॅकग्राऊंड. लक्षात. ओके, तिथे जे बुरुज आहे त्या बुरुजाचा त्यांनी फोटो टाकण्यात आलेला आहे. प्रतापगड हा जो किल्ला आहे हा सुद्धा त्यांनी अशा पद्धतीने घेतलाय. त्याच्यानंतर येतं सगळ्यात महत्वपूर्ण, तो म्हणजे पन्हाळा किल्ला. लक्षात. द इनर कोर्ट ऑफ 3 दरवाजा विथ आर्किटेक्चरल फीचर्स ऑफ बहमनी सल्तनत. बहमनी सल्तनतीमध्ये ज्या पद्धतीचं आर्किटेक्चर आहे त्या पद्धतीच्या आर्किटेक्चरल फीचर सहित 3 दरवाजाचा जो आतमधला भाग आहे, लक्षात. ओके, आतला चौसोपी वाडा नाही म्हणता ना, पण आतला जो सोपान आहे तिथल्या याच्यामधला फोटो जो आहे तो त्यांनी टाकलेला आहे. पन्हाळा फोर्ट मध्ये बहमनी आर्किटेक्चर आहे, 3 दरवाजा आहे आणि त्याच्यामध्ये त्या आर्किटेक्चर पूर्ण बहमनी आर्किटेक्चर म्हणजे 3 दरवाजाच्या आतल्या पार्टला बहमनी आर्किटेक्चर आहे. हे तुम्हाला त्याच्यामध्ये युनेस्कोने नोट डाऊन केलंय, हे लक्षात आहे. मग येतो विजयदुर्ग. ओके, विजयदुर्ग, रोमन नेशन्स अँड रॅम्पार्ट्स ऑफ द विजयदुर्ग फोर्ट. The well planned bastions were. सर आम्हाला मराठी पण बघायचं. बरं बाबा, ठीक आहे, लक्षात. ओके, येस घ्या. काही नाही सर, बेस्टन्स म्हणजे काय? बेस्टन्स म्हणजे बुरुज. लक्षात. विजयदुर्ग किल्ल्याचे भक्कम बुरुज आणि प्राचीर, प्राचीर म्हणजे शिल्लक ठिकाण, किनाऱ्यावरून होणाऱ्या आक्रमणांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी सुनियोजित बुरुज अतिशय प्रभावी होते. त्यामुळे किल्ल्याचे 3 थर असलेला किल्ला अतिशय चांगल्या प्रकारे संरक्षित होत असे. आलं लक्षात. ओके, येस सर. सर विजयदुर्गच्या नंतर पुढचं येतं ते म्हणजे काय, तर ते येतं सुवर्णदुर्ग. हा सुद्धा एक जलदुर्ग आहे, हे आमच्या लक्षात येतं. द वेस्ट एज ऑफ द फोर्ट रॅम्पार्ट्स अँड द लो लाईंग फ्लॅट आयलँड सेक्शन. लक्षात. ओके, फोटोमध्ये काय दिसत आहे तर पश्चिमेचा पार्ट दिसतो आहे. पश्चिमेचाच पार्ट बघणं आवश्यक आहे, कारण तिकडूनच हल्ला होणार होता. कोणता पण पूर्वेला तर भारत होता. या किल्ल्याच्या पूर्वेला भारत आहे, भारताचा किनारा आहे. आपल्याच किनाऱ्यावरून कोणी किल्ल्यावरती थोडी हल्ला करणार आहे. जो कोणता हल्ला होणार आहे तो इकडून होणार आहे. म्हणून बघा, युनेस्को सुद्धा तिथलाच फोटो घेते. महत्व कुठल्या गोष्टीचं होतं त्याचाच फोटो घेते. नुसतं एवढं नाही तर त्या किल्ल्याच्या तळाशी बाहेरच्या बाजूला जर तुम्ही असं बघितलं तर हा एवढा आयलँड इथपर्यंत आहे, जो बेट आहे ते इथपर्यंत, त्याच्यानंतर समुद्र चालू झालाय, त्याचाही त्यांनी फोटो घेतलेला आहे, हे लक्षात घ्या. आलं लक्षात. ओके, येस. त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाही तर सिंधुदुर्गचा किल्ला जो आहे, किती महत्वाची माहिती दिली याच्यामध्ये बघा. ओके सर, सिंधुदुर्गचा किल्ला जो आहे ह्याच्यामध्ये हा किल्ला पूर्णपणे मराठा राज्यामध्ये बांधला गेला. विशेष म्हणजे कुर्ते बेटाची ओळख पटवणं, ज्याने बांधकामासाठी कच्चा माल देखील सुद्धा प्रदान केला. किल्ल्यावर आजही डाईक्स, ज्वालामुखीचे दगड जे आहे ते बघायला मिळतात. डाईक्स तुम्हाला जिओग्राफीमध्ये शिकायला मिळेल. डाईक्स, ज्वालामुखीचा लावा वरती येत असताना आडव्या फटांमध्ये शिरतो आणि डाईक्स तयार होतात, हे लक्षात घ्या. लक्षात. ओके, सो डाईक्स तिथे अजूनही बघायला मिळतात. प्राचीर भक्कम आहे, प्राचीर म्हणजे बांधकाम भिंती. लक्षात. भक्कम आहे, काळाच्या खारट पाण्याच्या आणि समुद्राच्या वाऱ्याच्या कसोटीवरती अगदी कडकपणे अगदी टिकलेली आहेत, हे लक्षात घ्या. लक्षात. ओके, येस आहे की नाही सर, समजलं आम्हाला. सो डाईक्स, DYKES डाईक्स, व्होल्कॅनिक स्टोन्स जे आहेत ते अजून तिथे दिसतात. रॅम्पार्ट्स आर रोबस्ट अँड हॅव स्टूड द टेस्ट ऑफ टाइम. द सलाईन वॉटर अँड सी ब्रीज हॅज ऑल्सो was unable to destroy the fort. Okay,
खारट पाण्याने सुद्धा किल्ल्याचं काही नुकसान केलेलं नाही, वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याने सुद्धा काही नुकसान झालेलं नाही. आलं लक्षात? ओके सर. सिंधुदुर्ग किल्ला, तसं तर 12 फोटो असायला पाहिजे, पण युनेस्कोने सध्या 11 पब्लिश केलेले आहेत. पुढचा जो किल्ला आहे त्याचं नाव आहे जिंजीचा किल्ला. आलं लक्षात? ओके तुम्ही जर थोडं लक्ष देऊन बघितलं तर जिंजीच्या किल्ल्याची खास गोष्ट अशी आहे, आलं लक्षात? ओके की त्या किल्ल्यावरती चढायला रस्ताच नाहीये. मग किल्ल्यापासून थोडस लांब पर्यंत असा एक जिना बांधण्यात आलेला आहे आणि त्या जिन्यापासून किल्ल्यापर्यंत एक काढता येण्यासारखा ब्रिज टाकण्यात. आता सरकारने तिथे परमनंट लोखंडी ब्रिज टाकून दिलाय. पण जर शत्रूचा हल्ला झाला तर किल्ल्याचं संरक्षण करण्यासाठी हा ब्रिज असा बंद केला जायचा आणि हे जे स्टेअरकेस आहे हे स्टेअरकेस तोडून टाकलं जायचं. लक्षात? म्हणजे चढणाऱ्याला चढताच येणार नाही अशा प्रकारची ती व्यवस्था होती. जिंजर व्ह्यू ऑफ द फोर्टिफिकेशन वॉल्स ऑफ द जिंजी फोर्ट इंटिग्रेटेड इन इट अ रग्ड लँडस्केप. कुठल्या लँडस्केप मध्ये, कशा प्रकारच्या जमिनीमध्ये हे किल्ला जो आहे तो बनवण्यात आलेला आहे हे पण तुम्हाला दिसतं. मराठा साम्राज्यातलाच किल्ला आहे. सर तमिळनाडूमध्ये, येस तमिळनाडूमध्ये सुद्धा मराठा साम्राज्यातलाच किल्ला आहे, हे लक्षात घ्या. आलं लक्षात? ओके येस आहे की नाही सर? समजलं आम्हाला की अशा पद्धतीचा सगळा भाग जो आहे हा भाग आपण काय केला, बघितला. आता जर डॉक्युमेंट ओपन होऊ शकत असेल तर 2 सेकंदासाठी फक्त डॉक्युमेंट ओपन करूया. त्याच्यामध्ये काय काय सरकारने इन्फॉर्म केलेलं असतं ते बघण्याचा प्रयत्न करूया. आलं लक्षात? सगळ्यात पहिल्यांदा तर एक्झिक्युटिव्ह समरी. आलं लक्षात? कोणी अप्लाय केलं? आलं लक्षात? ओके स्टेट पार्टी. कोणी अप्लाय केलं? या युनेस्कोच्या लिस्टिंगसाठी अप्लाय करणारे कोण? आलं लक्षात? ओके येस. ब्राईटनेस थोडासा ऍडजस्ट करतो म्हणजे तुम्हाला वाचता येईल, कारण ही पीडीएफ आहे. पीडीएफ फार झूम करण्यात पॉइंट नसतो. आलं लक्षात? ओके येस. दिसतं स्टेट पार्टीचं नाव. आलं लक्षात? ओके येस. ऍटलिस्ट स्क्रीन भरून तरी मी झूम करू शकतो. आलं लक्षात? ओके आहे की नाही? बघा तुम्हाला लक्षात येत असेल तर लोगो मध्ये सुद्धा त्यांनी असा भारताचा किनारा काढलाय. 11 ठिपके इथं आणि 1 ठिपका इथं, असाच लोगो पूर्ण डॉक्युमेंटचा केलेला आहे. लक्षात? आंतरराष्ट्रीय पातळीचे डॉक्युमेंट वाचायची मजाच वेगळी असते. अगदी हे जे आहे ना, हे हेडर आहे, हे प्रत्येक पानावरती तुम्हाला बघायला मिळणार. लक्षात? प्रत्येक डाव्या पानावरती, हे बघा प्रत्येक डाव्या पानावरती बघायला, प्रिंट केलं की प्रत्येक डाव्या पानावरती ते येणार. त्यांनी लोगोच तयार केला त्याचा तसा डायरेक्टली. आलं लक्षात? जे आतापर्यंत आपण त्यांच्या वेबसाईटवरती बघितलं तेच. स्टेट पार्टी कोण आहे तर भारत सरकार, इंडियाने अप्लाय केलेलं आहे, कुठल्या राज्याने नाही, भारत सरकारने अप्लाय केलं. त्याला सपोर्ट करणारे कोणते लोक होते तर ते होते महाराष्ट्र आणि तमिळनाडू असे 2 राज्य. या 2 राज्याने मिळून त्याला सपोर्ट केला. नेम ऑफ द नॉमिनेटेड प्रॉपर्टी, त्याला टोटली 12च्या 12 किल्ल्यांना एकाच लिस्टिंग मध्ये ऍड केलं. त्या लिस्टिंग मध्ये काय? मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया, असं 12 किल्ल्यांना एकत्रित सिंगल एंट्री तिथे युनेस्कोच्या लिस्टमध्ये मिळालेले आहे. 12 किल्ले कोणते, त्यांचं स्थान काय, ह्याचे डिटेल्स तुम्हाला याच्यामध्ये दिलेले दिसतील. आलं लक्षात? ओके येस. त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये तर टेक्स्च्युअल डिस्क्रिप्शन त्यांनी दिलेलं असतं ऑफ द बाउंड्रीज ऑफ नॉमिनेटेड प्रॉपर्टी. कुठे आहे, काय आहे, कुठल्या गोष्टी आहे. आलं लक्षात? तुमच्यापैकी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी माझे लेक्चर अटेंड केले असतील, अगदी 2-4 दिवसापूर्वीच झालेलं आहे ते लेक्चर, त्याच्यामध्ये OUV ह्याचा लॉंग फॉर्म मी सांगितलेला होता. किती जणांना सांगता येईल OUV चा लॉंग फॉर्म? सांगायचा प्रयत्न करा. OUV काय आहे? तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं होतं की कधी पण कुठला पण हे जे आहे हे कसं आहे. त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाही तर नकाशे जे आहेत हे प्रत्येक किल्ल्याचे नकाशे जे आहेत ते टाकलेले आहेत. कुठे आहे? 2 राज्य भारतातल्या कुठल्या स्थानावरती आहे. आलं लक्षात? ओके त्याच्यानंतर भारताच्या आतमध्ये कोणत्या कोणत्या ठिकाण आहेत. तुम्ही जर बुलेट बघितलं तर महाराष्ट्र, त्याच्यामध्ये गोदावरी नदी, भीमा नदी, कृष्णा नदी, त्याच्या आतमध्ये हे किल्ले कुठे आहेत हे सांगितलेलं आहे. तुम्ही जर नीट बघितलं तर सालेरचा जो किल्ला आहे हा महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या बॉर्डरवरती आहे. आलं लक्षात? बाकीचे सगळे जे किल्ले आहेत ते त्या राज्याच्या आतमध्ये आहेत. आलं लक्षात? ओके येस. जिंजीचा जो किल्ला आहे तो पालार आणि पन्नियार या 2 नद्यांच्या मध्ये आहे, हे पण लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. ओके येस. हा जर भाग लक्षात राहिला तर तुम्हाला सोपं होईल. नीट लक्षात घेतलं तुम्ही खांदेरीचा किल्ला, सुवर्णदुर्ग किल्ला आणि विजयदुर्ग किल्ला आणि सिंधुदुर्ग किल्ला. लक्षात? ओके असे 4 किल्ले जे आहेत हे किल्ले, ह्याच्यापैकी खांदेरी, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग हे सगळे जे आहेत ते हे आहेत. म्हणजे या 4 किल्ल्यांपैकी 3 किल्ले जलदुर्ग आहेत आणि 1 आहे तो किनाऱ्यावरचा दुर्ग आहे.
आलं लक्षात? ओके, बरं सर. त्याच्यानंतर हे तुमच्या कामाचं नाही आहे, पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे की कशा पद्धतीने प्रत्येक किल्ल्याचा मॅप त्यांनी दिलेला असतो. आलं लक्षात? ओके, आपण त्याच्या आतमध्ये नको पडायला आता. त्या प्रत्येक किल्ल्याच्या मॅपमध्ये कधी पण आपण फॉर एक्झाम्पल आता जेव्हा एखादा एरिया अप्रूव्ह करून घेत असतो की ह्या युनेस्को वर्ल्ड हेरिटेजचा एरिया आहे, तर तुम्ही नीट लक्षात घ्या, खांदेरीच्या किल्ल्यापासून तर फार इथपर्यंतच्या एरियाला आपण असं अप्रुव्हलसाठी टाकलेलं होतं. आलं लक्षात? की म्हणजे नुसता एक किल्ला आपण नाही टाकला. दिस इज कॉल्ड एज नाव फोर्ट प्रॉपर्टी. हा जो एरिया आहे याला फोर्ट प्रॉपर्टी असं नाव दिलेलं आहे. या एरियामध्ये आता युनेस्कोचं सगळं वर्ल्ड हेरिटेजचं काम चालणार आणि त्या वर्ल्ड हेरिटेजच्या कामानुसारच सगळ्याच्या सगळ्या युनेस्को वर्ल्ड हेरिटेजचे नियम जे आहेत ते तिथे लागू पडणार, हे लक्षात घ्या. कोणता पण एखादा किल्ला जो आहे त्या किल्ल्यामध्ये इथे सगळं टाकलेलं असतं. बघा आता हे जे आहे तुम्हाला असं वाटत असेल लोहगड प्रॉपर्टी बाउंड्री अँड बफर झोन. थोडं समजून घ्या का बरं महत्वाचं आहे. लोहगड प्रॉपर्टी बाउंड्री अँड बफर झोन ह्याच्यामध्ये आपल्याला असं वाटत असतं की फक्त आणि फक्त लोहगडच महत्वाचं आहे का, तर एकूण 11 किल्ले ते एकच प्रॉपर्टीमध्ये काउंट केलेत त्यांनी. या इथं नाव दिलेत बघा. आलं लक्षात? फोर्ट्स इन बफर झोन विसापूर, तुंग, तिकोना, मोरगिरी, कोरीगड, धनगड, सुधागड, तेलबैला, अंधाई, मुरुगड आणि राजमाची एवढ्या सगळ्या किल्ल्यांना काय केलेलं आहे, प्रोटेक्टेड प्रॉपर्टी म्हणून जाहीर करून टाकलेलं आहे. आता भलेही यांचं कोणाचं नाव नसेल तरी ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या या ब्लू कलरच्या रेंज मध्ये येतात. अप्लाय करताना आपण हा ब्लू कलरचा रेंज असा टाकलेला आहे. दॅट्स वाय इट इज नाव अ प्रोटेक्टेड प्रॉपर्टी. सर आम्हाला ब्लू कलरची लाईनच दिसत नाही, आता दिसते? आलं सर? ओके सर, थोडीच दिसते, मला चष्मा आहे मोठा, थोडं तुम्हाला डार्क करता येईल का? करतो, करून दाखवतो. म्हणजे ही इथं जी ऑलरेडी ब्लू कलरची लाईन आहे त्याच्यावरतीच मी फिरवतोय. हे आता इथून स्क्रीनच्या बाहेर गेली आहे ती. इथं पण स्क्रीनच्या बाहेर गेले, इथं पण स्क्रीनच्या बाहेर. असा एवढा अख्खा रेंज. आता तुम्ही नीट लक्षात घ्या, हे जे लाल आहे ना तेवढंच लोहगड आहे लक्षात. तरी त्याच्या आजूबाजूचे 11 अजून किल्ले जे आहेत हे या लिस्टिंग मध्ये काय करण्यात आलेले असतात, इन्क्लूड करण्यात आलेले असतात. म्हणून हे नकाशे बघणं आवश्यक आहे. तुम्ही सहज एवढं नकाशा आम्ही बघितलं नाही, पण ही कोपऱ्यामध्ये जी यादी असते ना ती यादी बघायची. फॉर एक्झाम्पल आता ही वाली लिस्टिंग आहे, ही आहे शिवनेरीची लिस्टिंग. आलं लक्षात? आपल्याला वाटतं की शिवनेरीची लिस्टिंग जी आहे ह्याच्यामध्ये फक्त शिवनेरी किल्ला प्रोटेक्ट झाला असेल, पण तसं नसतं. आलं लक्षात? बघा इथे ह्या लाल रंगामध्ये, सर लाल रंगाचं आम्हाला झूम करून दाखवा. आलं लक्षात? दिसलं हे लाल रंगाचे, या लाल रंगाचं हे दिसलं हे वालं. आलं लक्षात? हे वालं, हे लाल रंगाचं जे आहे या लाल रंगाचा शिवनेरी किल्ला. शिवनेरी किल्ला त्याला झूम आउट जर केलं तुम्ही, आलं लक्षात? तर मग ही ब्लू कलरची पूर्णच्या पूर्ण त्याला नाव दिलेलं आहे शिवनेरी फोर्ट प्रॉपर्टी. आलं लक्षात? आणि त्याच्यामध्ये टोटल 5 अजून किल्ले ऍड करून टाकले भारत सरकारने. या बाबतीत आपण हुशार आहेत. लिस्टिंग घेताना आपण 12 किल्ल्यांचे घेतले, पण प्रोटेक्ट करताना आपण असे कित्येक किल्ले प्रोटेक्ट करून टाकलेले आहेत, हे लक्षात घ्या. लक्षात? येस, बघा मी आता ते शिवनेरी फोर्ट प्रॉपर्टी जी आहे त्या फोर्ट प्रॉपर्टीला बॉर्डर राखून दाखवतो. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपण अप्लाय केलं एकदा, पण जवळपास महाराष्ट्रातले जे सगळे महत्वाचे किल्ले आहेत ह्या सगळ्या किल्ल्यांना आपण प्रोटेक्ट करण्यात यशस्वी झालेलो आहोत. अरे बापरे सर, एवढ्या मोठ्या एरियाला आपण प्रोटेक्ट केलं. येस, ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर लाल रंगाचं जे आहे या इथे येतं, इथे शिवनेरी आहे. त्याच्यानंतर 1 नंबर इथे येतं चांदवड, नाही सॉरी चावंड पण नाही, चावंड. त्याच्यानंतर येतं जीवधन. इथे लिहिलं बघा जीवधन किल्ला. त्याच्यानंतर येतं 3 नंबरला भैरवगड या इथं. लक्षात? त्याच्यानंतर येतं 4 नंबरला निमगिरी. इथं निमगिरी लिहिलं नाही का? बरं हरकत नाही, पण 4 नंबरला निमगिरी आहे. इथं मी इथं वाचून सांगतो बरं का, तुम्ही म्हणाल स्वागत सरांना एवढं पाठ आहे का? कोणालाच नसतं असं पाठ. या नकाशाच्या मधलं तर असं ते हे असल्यामुळे वाचणं शक्य नाही. त्याच्यानंतर 5 नंबरला आहे हडसरचा किल्ला. हे सगळे एकाच शिवनेरी नावाच्या मॅप मध्ये काय करण्यात आले, इन्क्लूड करण्यात आले. आणि लक्षात असं तुम्हाला सगळे बघायला पाहिजे. आता सालेरचा किल्ला, सालेरची प्रॉपर्टी बघा तुम्ही, एवढी पूर्ण प्रॉपर्टी सालेरची म्हणून काय करण्यात आलेली आहे, त्यांनी काय केलेली आहे, जाहीर केलेली. त्याच्यामध्ये 11 किल्ले आहेत.
आलं लक्षात की सर सालेरचा ओरिजिनल किल्ला कुठे, म्हणजे लाल रंगाचं लिस्टिंग कुठे, या इथे. पण प्रॉपर्टी मात्र एवढी. ह्याच्यामध्ये आता तुम्ही आम्हाला दाखवता का सर, हे फॉर एक्झाम्पल बघा, आता मी इथे वाचून सांगतो. 1 नंबरला आहे हरगड, या इथे. त्याच्यानंतर 2 नंबरला आहे मुल्हेर, या इथे. 3 नंबरला जो आहे तो आहे मोरागड. लक्षात ओके येस. त्याच्यानंतर 4 नंबरचा जो किल्ला आहे तो आहे धम्या. 5 नंबरचा जो किल्ला आहे तो आहे त्याला न्हावीगड असं नाव आहे, न्हावीगड. मग इथे 6, 7 आणि 8 नंबर आहे, त्यांचं नाव आहे तांबोया, मांगी, तुंगी. लक्षात, हा आहे तांबोया, मांगी, तुंगी. लक्षात ओके येस. आणि सर 9 नंबरचा आहे भिलाई. कुठे 9 नंबर, या इथे भिलाई. एवढा मोठा रेंज एका सालेरमध्ये इन्क्लूड करण्यात आलेला आहे. सो आपल्याला असं वाटतं फक्त 12च किल्ले झालेत, पण रियालिटीमध्ये प्रोटेक्ट करताना आता हे जे बाकीचे सगळे किल्ले आहेत हे पण प्रोटेक्ट होणार. हा भले एवढंच आहे, फक्त युनेस्कोच्या यादीमध्ये यांचं सगळ्यांचं नाव येणार नाही, पण त्यांना युनेस्कोच्या प्रोटेक्शनचा फायदा मात्र नक्की होणार. युनेस्कोचं जे प्रोटेक्शन आहे ते मात्र त्यांना नक्की मिळणार. सर आम्हाला हे डॉक्युमेंट बघायचं, तुम्ही बघायला पाहिजे. कोणीच हे डॉक्युमेंट दाखवत नाही, म्हणून तर मी हे लेक्चर घेतो ना बेटा. नाहीतर काय बाकीच्या 1000 न्यूज चॅनलवरती तुम्हाला हे बातमी ऑलरेडी मिळालेली आहे. पण ऍज अ अकॅडमिक उद्देश, तुम्हाला शिकवणे हा उद्देश की युनेस्कोची लिस्टिंग कशी असते. नुसता एक किल्ला अप्लाय करायचा असतो का, नाही बाबा, त्याचा नकाशा द्यावा लागतो, त्याची प्रॉपर्टीची रेंज दाखवायला लागते. मग आता आपण दाखवत असताना फक्त तटबंदीपर्यंत नाही, तर तटबंदीच्या बाहेर म्हणजे एका किल्ल्याच्या प्रॉपर्टीमध्ये 10, 15 गावं इन्क्लूड झालीत. लक्षात, तुम्ही कल्पना करा असे. लक्षात की आता बघा, हा फॉर एक्झाम्पल खंदेरीचा किल्ला आहे, त्याच्यामध्ये 4 उंदेरी, ओके, शिंक येते मला, सॉरी, ओके येस, उंदेरी, त्याच्यानंतर खूप लाढा, ओके, त्याच्यानंतर हिरकोट आणि त्याच्यानंतर कुलाबा, हे सगळं इन्क्लूड केलं ह्याच्यामध्ये. लक्षात, या इथं टाकलंय बघा, 1, 2, 3, 4 आणि या इथे ऍक्च्युअली खंदेरीचा किल्ला. आलं लक्षात, ओके. सोर समजते आमच्या लक्षामध्ये. त्याच्यानंतर नुसतं एवढं, रायगडचा जो किल्ला आहे, रायगडच्या किल्ल्यामध्ये 10 एंट्री आहेत, ह्यांची सगळ्यांची नावं बघणं अत्यंत आवश्यक आहे. आलं लक्षात, ओके येस. थोडंसं झूम करूया, पूर्ण स्क्रीन मध्ये बसूया आधी याला. आलं, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट एंट्री, वन ऑफ द इम्पॉर्टंट एंट्री इन मॅप आपल्या युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज मध्ये. आलं लक्षात, ओके. बघा, सगळ्यात पहिल्यांदा तर प्रॉपर्टी आउटलाईन काढूया. ओके येस, पटपट करूया, तुमचा अभ्यास व्हायला पाहिजे. ओके सर, आता तुम्ही त्याच्यामध्ये जे 10च्या 10 स्पॉट आहेत त्यांना आधी येलो कलर देऊन टाका. हा 1, 2, त्याच्यानंतर 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. ठीक आहे. आलं सर, हे ठीक आहे, पण ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही आम्हाला सांगा, ही जी प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीमध्ये लाल रंगाची म्हणजे मेन गोष्ट कुठे आहे. या इथे आहे, 2 ठिकाणी आहे, आणि या इथे असं 2 ठिकाणी आपण हे केलेलं आहे. आलं, 2 ठिकाणी लाल करण्यात आले. आता हे जे येलो स्पॉट्स आहेत, त्या येलो स्पॉट्स मध्ये काय काय येतं, मानगड, त्याच्यानंतर कोकण दिवा, त्याच्यानंतर लिंगाणा, त्याच्यानंतर चंभारगड. आले लक्षात, त्याच्यानंतर पन्हाळेदुर्ग आहे, पन्हाळगड नाही, पन्हाळेदुर्ग, त्याच्यानंतर तोरणा, सिंहगड, पुरंदर, वज्रगड आणि रोहिडा. आपले जे पुण्यातले जे फेमस किल्ले आहेत, तोरणा, पुरंदर, सिंहगड, जिथे आपले विद्यार्थी खूप वेळा जातात, जाण्यासाठी सोपे असल्यामुळे. आलं लक्षात, ओके, ते सगळे या एकाच लिस्टिंग मध्ये टाकण्यात आले, हे तुमच्या लक्षात येईल. सो दिस इज नॉट अ स्मॉल एरिया, दिस इज व्हेरी बिग एरिया. लक्षात, ओके येस, हे तुमच्या लक्षात येऊ दे. म्हणजे युनेस्कोची जी लिस्टिंग असते ही लिस्टिंग साधी सोपी नाही. लक्षात, रायगडच्या नंतर पुढचा जो आहे तो आहे प्रतापगड. प्रतापगडच्या मध्ये सुद्धा अशाच पद्धतीने 7 आहेत. तुम्ही आवर्जून बघा, ज्यांना पाहिजे त्यांना मी नकाशाचे स्क्रीनशॉट पाठवीन, शेअर करीन, मला मेसेज पाठवा. लक्षात, खाली कमेंट मध्ये पाठवलं तरी चालेल. त्याच्यानंतर येतो सुवर्णदुर्ग. सुवर्णदुर्ग जे आहे त्या सुवर्णदुर्ग मध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल की टोटल 3 गोष्टी इन्क्लूड करण्यात आलेल्या आहे. गोवा नावाचं ठिकाण आहे, GOVA, नॉट GOA, GOVA, गोवा नावाचं ठिकाण आहे. त्याच्यानंतर फतेहगड नावाचं ठिकाण आहे, आणि त्याच्यानंतर कनकदुर्ग नावाचं ठिकाण आहे. आलं लक्षात, ओके येस. असे भरपूर आहेत. पन्हाळ्यामध्ये फक्त एकमेव गोष्ट ऍड केली आहे, पन्हाळा
आणि या इथे एक विशाळगड नावाचं ठिकाण आहे, विशाळगड. लक्षात ओके. येस, त्याच्यानंतर विजयदुर्ग हे ठिकाण आहे. तर त्याच्यामध्ये दोनच गोष्टी, विजयदुर्ग इथे आहे आणि त्याच्या प्रॉपर्टीमध्ये दोन गोष्टी ऍड केल्यात, त्या म्हणजे आंबोलगड आणि यशवंतगड. लक्षात ओके. येस, तसा सिंधुदुर्गच्या प्रॉपर्टीमध्ये दोन गोष्टी ऍड केल्यात, एक्स्ट्राच्या 3 गोष्टी ऍड केल्यात, सॉरी. लक्षात ओके. या इथं 1 आहे, या इथं 2 आहे, या इथं वरती कोपऱ्यात 3 आहे. राजकोट, पदमगड आणि त्याच्यानंतर सर्जेकोट. लक्षात ओके. आणि लास्ट आहे जिंजीमध्ये सुद्धा 3 गोष्टी ऍड करण्यात आल्या. हा जिंजीचा फोर्ट आहे. 1, 2, 3 गोष्टी ऍड केल्या. त्यांचं नाव आहे कुसुमलाई, त्याच्यानंतर कुरुगुंड दुर्गम आणि त्याच्यानंतर आहे मेलकोट्टाई. लक्षात ओके. तामिळनाडूमध्ये असल्यामुळे थोडे त्यांच्यासारखे हे आहेत. सो हे नकाशे जे आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर तुम्ही जर माझं लेक्चर अटेंड केलेलं असेल तर तुम्हाला आठवत असेल की देअर आर क्रायटेरियाज. 10 क्रायटेरियाज असतात. त्या 10 पैकी कोणताही एक मान्य व्हायला पाहिजे तर लगेच आपल्याला युनेस्कोची लिस्टिंग मिळते. आपण कशात अप्लाय केला होता हे लक्षात घ्या. लक्षात घ्या. सगळ्यात पहिल्यांदा तर हे सगळे ब्रीफ सिंथेसिस आहे, हे तुम्हाला सगळ्यांना वाचायचं आहे एकदा. आलं लक्षात ओके. येस, त्याच्यामध्ये पूर्ण समरी दिलेली असते. आपण सगळ्यात पहिला आहे तो म्हणजे 3 नंबरचा क्रायटेरिया, टू बिअर द युनिक ऑर ऍटलिस्ट एक्सेप्शनल टेस्टिमोनी टू अ कल्चरल ट्रेडिशन ऑर द सिव्हिलायझेशन दॅट इज लिव्हिंग ऑर विच हॅज डिसअपियर्ड. ओके. सध्या जिवंत असलेल्या किंवा लुप्त झालेल्या एका संस्कृतीची अत्यंत महत्वाची ओळख म्हणून हे स्थान असलं पाहिजे. सध्या आपली मराठा संस्कृती जिवंत आहे, पूर्णपणे अगदी सजून धजून एकदम फुल फ्लेज मध्ये आपण जिवंत आहोत. लक्षात, आपल्या संस्कृतीचं अत्यंत महत्वाचं ठिकाण म्हणून ह्याला आपण काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. लक्षात ओके. अजून एका क्रायटेरियामध्ये आपण अप्लाय केला, तर जसा क्रायटेरिया नंबर 3 आहे तसं क्रायटेरिया नंबरच्या 4 मध्ये सुद्धा आपण अप्लाय केलेला आहे, टू बी अन आउटस्टँडिंग एक्झाम्पल ऑफ अ टाइप ऑफ अ बिल्डिंग, architectural or technological ensemble or landscape that illustrates significant stages in human history. लक्षात, एक अशी इमारत असावी जी मानवाच्या आउटस्टँडिंग एक्झाम्पल असायला पाहिजे एका विशिष्ट आर्किटेक्चरचं. मग दुर्ग नावाचं जे स्थापत्य शैली आहे त्या स्थापत्य शैलीचं आउटस्टँडिंग एक्झाम्पल म्हणून आपले हे 12 किल्ले मोजले त्यांनी. तर तुम्हालाही लक्षात येतं की फक्त 12 किल्ले नाही आहेत, या 12 किल्ल्यांपेक्षा जास्त भरपूर सारे त्याच्यामध्ये इन्क्लूड झालेले आहेत. लक्षात, हे पण तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की तुम्हाला बाकी कुठल्याही एकदम घाईघाईमध्ये बनवणारे जे लोक व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये हे ऐकायला मिळालं नसणार आहे. त्याच्यानंतर 6 नंबरचा जो क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये पण आपण अप्लाय केलं होतं, टू बी डायरेक्टली ऑर टँजिबली असोसिएटेड विथ इव्हेंट्स ऑर लिव्हिंग ट्रेडिशन विथ आयडियाज ऑर विथ बिलीव्स विच आर्टिस्टिक अँड लिटररी वर्क्स ऑफ आउटस्टँडिंग युनिव्हर्सल सिग्निफिकन्स. जागतिक पातळीवरती असणाऱ्या काही महत्वाच्या घटना म्हणा किंवा सांस्कृतिक गोष्टी म्हणा किंवा साहित्यिक गोष्टी म्हणा, ह्यांच्यावरती प्रभाव टाकणारी ही स्थानं असली पाहिजेत. सांगायची गरजच नाहीये की छत्रपती शिवाजी महाराजांचा अख्खा इतिहासच आणि त्यांचं पाऊल जिथे जिथे पडलेलं आहे अशी प्रत्येक गोष्टच जगाच्या इतिहासावरती प्रभाव टाकते. सो तुम्हाला आता माहिती आहे की 10 पैकी 3 क्रायटेरियामध्ये आपण अप्लाय केला होता. 3 नंबरचा क्रायटेरिया, 4 नंबरचा क्रायटेरिया आणि 6 नंबरचा क्रायटेरिया. आलं लक्षात ओके. कशासाठी समरी दाखवणं महत्वाचं आहे हे लक्षात येतं. ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक डॉक्युमेंट असतं, ते म्हणजे काय, हे बाकी स्टेटमेंट ऑफ ऑथेंटिसिटी हे सगळे त्याच्यातले टेक्निकल पार्ट. अजून एक डॉक्युमेंट असतं ते म्हणजे आम्ही इथून पुढे ह्याचं व्यवस्थापन कसं ठेवणार आहोत, ओके, आम्ही याची काळजी कशी घेणार आहोत हे सांगणारं सुद्धा अजून एक डॉक्युमेंट जे आहे ते असतं. लक्षात, त्याचा पण आपण कधीतरी अभ्यास करूया. सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुर्ग स्थापत्याचा अभ्यास करूया. आलं लक्षात. आता तुम्हाला छोटंसं टास्क मी देतो आहे, या टास्कला जर तुम्ही कंप्लीट केलं तर तुमचा या करंट अफेअर्सशी संबंधित कसलाही प्रश्न येऊ दे तुम्हाला येईल. आणि हे मी ऑफलाईन म्हणजे ऑफलाईन म्हणतो, जे माझे आर्ट अँड कल्चरचं लेक्चर करणारे विद्यार्थी त्यांना दाखवलंय की काही सर्टन टाईप ऑफ अभ्यास असतो तो कमी वेळेत होतो, पण त्याच्यामुळे तुम्हाला कितीही फिरवून उत्तर विचारलं तरी विचारलं जाणार, लिहिता येणार असतं. तुम्हाला टास्क कसा आहे की या 12च्या 12 किल्ल्यांबद्दल तुम्हाला 5-5 वाक्य माहिती द्यायची. खाली कमेंटमध्ये लिहा. एकाच दिवसात होणं अपेक्षित नाही. आज 2 किल्ल्यांची माहिती लिहा, उद्या या तुमची कमेंट शोधा, तुमच्याच कमेंटला रिप्लाय म्हणून पुढच्या 2 किल्ल्यांची लिहा, परवा या त्याच्या पुढच्या 2 किल्ल्यांची लिहा. असे 12 किल्ले तुम्ही पूर्ण करा. लक्षात ओके. येस, शक्यतो प्रयत्न करा की तुम्ही जे किल्ले लिहिलेले आहेत
ते किल्ले बाकीच्यांनी कोणते कोणते किल्ले लिहिले ते बघून ते सोडून दुसरे 2 किल्ले लिहा. त्याच्याने तुमचा फायदा होईल. सगळ्यांच्या कमेंट वाचल्या तर खालचं कमेंट बॉक्स आहे ते एक समरी फॉर्मॅट मधल्या नोट्स तयार होतील. सुरुवातीला जे पहिले 15 विद्यार्थी असतील त्यांच्या सगळ्यांच्या कमेंट्स मी बघणार आहे आणि त्यांच्या सगळ्यांच्या कमेंट्सला मी स्वतः वैयक्तिकरित्या रिप्लाय पण देणार आहे. लक्षात, तुम्हाला सगळ्यांना परत एकदा आपले जे 12 किल्ले, आणि आता तुम्हाला माहिती आहे की 12 हा आकडा नुसता म्हणायला आहे, ओके, प्रत्यक्षामध्ये त्या प्रत्येक किल्ल्याच्या प्रॉपर्टीमध्ये आपण अजून खूप सारे किल्ले इन्क्लूड करून घेतलेले आहेत. लक्षात, सो हे सगळे किल्ले युनेस्कोच्या यादीमध्ये समाविष्ट झाल्याच्या खूप खूप शुभेच्छा. फक्त शुभेच्छाच नाही तर ह्याचा छान अभ्यास करा. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर ह्याच्यावरचा एकही मार्क जाता कामा नये, ह्याची काळजी घ्या. इथे मी थांबतो. जय हिंद, जय भारत.